वीर, आज काय बनव? पनीर भुर्जी. ओके, चालेल. तर आता इथे एका पॅनमध्ये मी तेल घेतलं आहे, त्यामध्ये छान त्याला गरम होऊ द्यायचं. आणि इकडे मी एका साईडला कढईमध्ये आहे ना बेसन घेतलं होतं 1 चम्मच. तर 1च चम्मच घेतलं होतं, जास्त घ्यायचं नाही. त्याला छान रोस्ट करायला ठेवून दिलं होतं. तर आता इकडे आपलं तेल गरम झालं, त्यामध्ये टाकले थोडासा जिरा आणि लसणाच्या पाकळ्या काही क्रश करून टाकल्या होत्या. आणि एक मोठा मी कांदा घेतला होता, त्याला बारीक चॉप करून घेतलं होतं, ते यामध्ये टाकून घेतलं होतं. जसं कांदा थोडासा मऊ पडायला सुरुवात झाली तसं मी इथे ओला कांदा जो असतो ना, कांद्याची पात, ते मी टाकलेलं आहे. तर तुमच्याकडे नसेल तरी स्किप केलं तरी चालेल. तर आता इकडे मी आपण जे भाजलं होतं बेसन ते घेतलं आहे 1 चम्मच. त्यानंतर धने पावडर, जिरा पावडर 1 चम्मच, लाल तिखट आणि मीठ आणि ही हळद आणि 1 चम्मच मी दही टाकून त्याला छान असं मिक्स घट्ट अशी पेस्ट करून घेतली आहे. तर जेणेकरून आपलं दही जे आहे ते फाटणार नाही. त्यानंतर आता इथे आपले दोन्ही कांदे छान असे मऊ पडले आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी शिमला मिरची बारीक चॉप केलेली ॲड केली आहे, त्याला पण छान असं मऊ होऊ द्यायचं. त्यानंतर मी आता इथे बारीक चॉप केलेला 1 टमाटर टाकून घेतला आहे. तर शिमला मिरचीला खूप जास्त असं सॉफ्ट होऊ द्यायचं नाही, त्याचा क्रंचीनेस जो आहे तो छान वाटतो. तर आता मी इथे थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे. त्यानंतर परत एकदा मी छान असं मिक्स करून घेतलं आहे. तर याला मी झाकून ठेवलं होतं थोड्या वेळ, तर आपले व्हेजिटेबल्स आहे ते थोडे सॉफ्ट पडायसाठी म्हणून. तर आता इथे तुम्ही बघू शकता खूप छान असं ते सगळे सॉफ्ट झालेले आहे. त्यानंतर आता मी इथे परत एकदा झाकून ठेवलं होतं. तर आता इथे आपले सगळे व्हेजिटेबल्स छान असे सॉफ्ट झाले आहे, एकजीव झालेले आहे. तुम्ही बघू शकता. आता मी इथे टाकत आहे बीन्स. तर मी बीन्स एकदम बारीक चॉप करून घेतले होते, ते मी इथे ॲड करून घेतले. तर आता इथे आपण जे दही आणि बेसनचं मिश्रण बनवून ठेवलं होतं ते मी ॲड करत आहे. तर इथे पूर्ण ॲड करून घ्यायचं आणि सध्या पाणी टाकायचं नाही आणि त्याला छान असं व्हेजिटेबल्समध्ये टाकून द्यायचं. दह्याला छान पाणी सुटतं. तर आता आपण इथे घट्टच दही घ्यायचं, वापर दुसरा करायचा नाही. तर मी या बाउलमध्येच थोडंसं पाणी ॲड करून घेतलं होतं, ते पाणी मी यामध्ये टाकून घेतलं होतं. तर आता तुम्ही बघू शकता याला छान असं तेल सुटलं आहे. कुठला पण मसाला हा तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचा आणि तुम्ही जिथपर्यंत जास्त शिजवणार तेव्हाच चांगली त्याला टेस्ट येते. तर आता मी इथे पनीर क्रश करून घेतलं होतं हातानेच, तर ते ॲड केलं आहे इथे मी. आणि आता इथे छान असं पनीरला पण छान असं झाकून ठेवायचं थोडा वेळ आणि शिजू द्यायचं. जितकं जास्त शिजणार तितकं छान याला टेस्ट येतो. तर ही पनीर भुर्जी तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता किंवा मग ब्रेड आणि पावसोबत पण तुम्ही एन्जॉय करू शकता, किंवा ही असं स्टफिंग बनवून तुम्ही मुलांना ब्रेड किंवा पावमध्ये टिफिनमध्ये पण देऊ शकता. तर यामध्ये मी फ्रेश कोरिअँडर आता टाकून घेतलं आहे. तर मी आज पावसोबत ब्रेडसोबत दिलं होतं, वीरला ब्रेडसोबत आवडते, तर ब्रेडसोबत खायचं होतं त्याला. तर इतकी छान झाली होती ही भाजी आणि इझी आहे, सिंपल आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि फाटलेल्या दुधाचं पण ही तुम्ही अशी पनीर भुर्जी बनवू शकता. तर भेटूया अशा सिंपल इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.